जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो. आज अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थीनिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला सुखात, आनंदात, समाधानात जावो. त्याचप्रमाणे आपण गीतेचं व्यंजन करत आहोत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांख्ययोगाद्वारे काय सांगतायत ते आपण ऐकतो आहोत. तरी आपण पुढील श्लोकाकडे वळूयात. तस्माद्यास्म्य महाभावो निगृहीतानि सर्वेशः इंद्रियाणीन्द्रिय यथार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाभाऊ, ज्याची इंद्रिय विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. तात्पर्य: केवळ कृष्ण भावनेद्वारे किंवा सर्व इंद्रियांना भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे. ज्याप्रमाणे प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता येते, त्याप्रमाणे इंद्रियही नियंत्रित केली जाऊ शकतात. पण मानवी प्रयत्नाद्वारे नव्हे, तर केवळ भगवंताच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच ती नियंत्रित करता येतात. ज्याने जाणले आहे की केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे, त्याला साधक किंवा मोक्ष प्राप्तीकरिता योग्य असा परीक्षार्थी म्हटले जाते. या नशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति स्वयमी यस्यां जागृती भूतानि सहा निशा पश्यतो मुनेहे. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मस्वयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मपरीक्षण करणाऱ्या मुनींची रात्र असते. तात्पर्य: बुद्धिमान मनुष्याचे दोन वर्ण असतात. एक इंद्रिय तृप्तीकरता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा आत्मसाक्षात्कारकरता अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतर्दशी मुनींचा असतो. आत्मनिरीक्षक मुनी आणि विचारी मनुष्यांच्या कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टीत गर्क असणाऱ्या व्यक्तींसाठी रात्र असते. भौतिकवादी मनुष्यांना आत्मसाक्षात्काराशिवाय अज्ञान असल्याने अशा रात्रीची वेळ ते गाढ झोपलेले असतात. भौतिक मनुष्याच्या रात्रसमयी आत्मनिरीक्षक मुनी दक्षपणे जागृत असतो. आध्यात्मिक संस्कृतीमधील यथावकाश प्रगतीमुळे मुनीला दिव्य आनंद प्राप्त होतो. या उलट भौतिक कर्म करणारा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्न पाहत असतो आणि त्याच्या निद्रावस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटत असते. आत्मनिरीक्षक मनुष्य हा भौतिक सुख आणि दुःखाच्या बाबतीत नेहमी उदासीन असतो. तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन सांख्ययोगाद्वारे समजून सांगतायत आणि अनेक प्रकारची उदाहरणं देतात त्यांना. बघूया पुढील श्लोकामध्ये अजून कोणतं उदाहरण देतात ते ऐकूयात. अपूर्यमान मचलं प्रतिष्ठितं
समुद्रमापः प्रविशन्ति युद्धता तद्वात् कामं यं प्रविशति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे तो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही. केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. तात्पर्य: विशाल समुद्र नेहमी पाण्याने भरलेला असला तरी विशेषतः पावसाळ्यात तो नेहमी अधिकाधिक पाण्याने भरला जात असतो, तरी समुद्र तसाच शांत किंवा स्थिर राहतो. तो खवळून जात नाही किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडून जात नाही. हेच कृष्ण भावनेत स्थिर झालेल्या मनुष्याच्या बाबतीतही सत्य आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की एवढा मोठा समुद्र पाण्याने जरी भरलेला असला किंवा पावसाळ्यात जरी तुडुंब भरून भरलेला असला तरी तो कधी आपल्या मर्यादा ओलांडत नाही. तो शांतपणे स्वयंही राहतो. त्याप्रमाणे योगी पुरुषाचे ते एक लक्षण असते. जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रिय प्राप्तीकरिता शरीराच्या मागण्या चालूच राहतील. तरीसुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्याला कोणाची आवश्यकता नसते, कारण भगवंत त्याचा सर्व भौतिक गरजा पुरवितात. म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्ये परिपूर्ण असतो. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्याप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतही असतील, पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो. इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनी तो इतकिंचितही विचलित होत नाही. हेच कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रमाण आहे. कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. तो भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तृप्त असल्याकारणाने नेहमी समुद्राप्रमाणेच स्थिर व आनंदी राहू शकतो आणि म्हणून पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो. इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाची कामना असते, ते कधीच शांती प्राप्त करू शकत नाही. मुमुक्षु सकाम कर्मी आणि सिद्धीची प्राप्ती करण्यात लागलेले योगीही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकत नाही. म्हणून कृष्णा भावना भावित व्यक्ती ही भगवंताच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी जर इतर कोणाची इच्छा नसते. वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मोक्ष प्राप्ती करण्याची त्याला इच्छा नसते. कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात, म्हणून ते पूर्णपणे शांत असतात. विहाय कामान्याया सर्वनो पुमां शरती निस्पृहा निर्ममो निरहंकार आस शांतीमधी गच्छती. ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीचा सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निस्पृह हत्वा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाचा भावनांचा त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की कोणता माणूस शांती प्राप्त करू शकतो? ज्याने इंद्रिय तृप्तीचा इच्छा त्याग केला आहे, जो इच्छारहित आहे, आणि ज्याने स्वामित्वाचा त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी खोटं आणि अहंकार नाही, गर्विष्ठपणा नाही,
अशीच लोक शांती प्राप्त करू शकतात. तात्पर्य, निस्पृह किंवा इच्छारहित होणे म्हणजे इंद्रियतृप्ती करता कशाची इच्छा न करणे होय. दुसऱ्या शब्दात कृष्ण भावना भावित होण्याची इच्छा करणे म्हणजेच वास्तविकपणे निस्पृह होणे होय. आपण स्वतः म्हणजे जे भौतिक शरीर आहोत असा खोटा दावा न करता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा हक्क न सांगता आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णाचा नित्य सेवक हे आहे याची जाणीव होणे हे कृष्ण भावनेची परिपूर्ण स्थिती आहे. जो या परिपूर्ण परिस्थितीमध्ये स्थिर झाला आहे तो जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व गोष्टींचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठीच केला पाहिजे. युद्ध न करण्यामागे अर्जुनाची इंद्रिय तृप्तीच होती म्हणून त्याला युद्ध करायचे नको होते. पण जेव्हा तो पूर्णपणे कृष्णा भावना भावित झाला तेव्हा त्याने युद्ध केले, कारण त्याने युद्ध करावे ही श्रीकृष्णाची इच्छा होती. स्वतःसाठी त्याला युद्ध करायची मुळीच इच्छा नव्हती, पण श्रीकृष्णांसाठीच त्याच अर्जुनाने आपल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी युद्ध केले. वास्तविक निस्पृहपणा म्हणजे इच्छा नष्ट करण्याचा कृत्रिम प्रयत्न नसून श्रीकृष्णांची संतुष्टी करणे हाच होय. जीव हा इच्छारहित किंवा भावनाशून्य असूच शकत नाही. त्याने आपल्या इच्छांची गुणात्मकता बदलणे आवश्यक आहे. भौतिकदृष्ट्या इच्छारहित असलेला मनुष्य निश्चितपणे जगतो जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाच्या अधिपत्याखाली आहे, म्हणून तो कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा खोटा दावा करत नाही. हे दिव्य ज्ञान आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे. हे दिव्य ज्ञान म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या प्रत्येक जीव हा श्रीकृष्णांच्या सनातन अंश आहे, म्हणून जीवाची सनातन स्वरूपस्थिती ही कधीच श्रीकृष्णाच्या बरोबरीची किंवा त्यापेक्षा उच्च असू शकत नाही हे पूर्णतः जाणणे होय. कृष्ण भावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीची मूलभूत तत्व आहे. येषा ब्राह्मी स्थितः पार्थ नयनं प्राप्यं विमुह्यति स्थित्वा शामन्तकाले अपि ब्रह्मनिर्वाण मूर्छति. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि ह्याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जरी एखाद्या याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या ठिकाणी शांती आहे, गर्विष्ठपणा नाही, अहंकार नाही किंवा अगदी शेवटच्या क्षणीही मनुष्य जर एक स्थित एकदम शांत असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. तात्पर्य, मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा दैवी जीवनाची प्राप्ती त्वरित एका क्षणातही होऊ शकते किंवा त्याला लक्षावधी जन्मांतरानंतरही कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकणार नाही. ही फक्त सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची बाब आहे. श्रीकृष्णांना शरण जाऊन खटवांग महाराजांनी जीवनाच्या या स्थितीची प्राप्ती आपल्या मृत्यूच्या केवळ काही क्षणापूर्वीच केली. निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय. बौद्ध तत्वज्ञानानुसार भौतिक जीवन संपल्यावर केवळ शून्यच उरतो, पण भगवद्गीतेची शिकवण निराळी आहे. वास्तविक जीवनाचा प्रारंभ भौतिक जीवन संपल्यावर होतो. जे स्थूल भौतिकवादी असतात त्यांना इतकेच जाणणे पुरेसे असते की या भौतिकवादी जीवनाचा शेवट केला पाहिजे, परंतु जे आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असतात
त्यांच्यासाठी या भौतिक जीवनानंतर निराळे असे दुसरे जीवन असते. या जीवनाचा अंत होण्यापूर्वी सुदैवाने एखादा जर कृष्ण भावनाभीत झाला तर त्याला त्वरित ब्रह्मनिर्वाणाची स्थिती प्राप्त होते. भगवत धाम आणि भगवंताची भक्तिपूर्ण सेवा यामध्ये काहीच फरक नाही. भक्तिपूर्ण सेवा आणि भगवत धाम दोन्ही परम आणि आध्यात्मिक स्तरावर असल्याने भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजे भगवत धामाची प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते, तर आध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण भावना भावित कर्म केले जाते. या जीवनात सुद्धा कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजेच त्वरित ब्रह्मप्राप्ती होय. आणि जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे त्याने निश्चितपणे भगवत धामात पूर्वीच प्रवेश केला आहे. ब्रह्म हे जडत्वाच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक कर्माच्या स्तरावर नसणे. भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा मोक्ष अवस्था म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता. श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी हा भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश आहे असे म्हटले आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे भगवद्गीतेमधील विषय आहेत. दुसऱ्या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आली आहे आणि ग्रंथाच्या निरूपणातील भक्तियोगाचे दर्शनही घडवले आहे. या प्रकारे भगवद्गीताच्या सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले आहे. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, आज सांख्ययोग हा दुसरा अध्याय आपला समाप्त झालेला आहे. यानिमित्त आज अंगारकी चतुर्थी आहे. त्याचप्रमाणे भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले आहे याचा आपण निश्चितपणे शांतपणे ऐकले असेल. जीवनामध्ये अहंकार विरहित राहणे, शांत राहणे आणि आपल्या मर्यादांना ओलांडणे, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आपलं आत्मसमर्पण करणे, त्यांची पूजा अर्चा करणे हेच आपल्या जीवनाचं आणि यातूनच आपण त्यांची भक्ती केल्यास आपला मोक्ष निश्चितपणे होतो आणि आपण भगवत धामात प्रवेश करू शकतो. धन्यवाद मित्रांनो. आज आपल्याला याबद्दल ऐकून आनंद झाला असेलच, तर आपण शेअर करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.